Hello guys, welcome to our page. Here we had started the chapter number 7, wave optics. So in first 5 lectures we had considered some basic phenomenons, then some concepts regarding the Huygens principle like construction of plane wavefront, construction of spherical wavefront, then also we had proved the laws of reflection as well as laws of refraction. So if you are new to our page, you can watch those videos from the links which are already given in the description. So without wasting any time, we are going to consider the next concept, polarization. Now here the polarization concept we have to consider, and regarding that we have to consider some definitions. आता ह्या पोलरायझेशन मध्ये नेमकं काय होतंय ते आपल्याला त्या ठिकाणी कन्सिडर करायचं आहे. सो फॉर दॅट पर्पज आय एम गोइंग टू कन्सिडर वन सोर्स ऑफ लाईट, आणि ऑब्वियसली तो पॉईंट सोर्स मी घेणार आहे. आता पॉईंट सोर्स घेण्याचं कारण असं की हा जो पॉईंट सोर्स आहे तो सर्व पॉसिबल डिरेक्शन्सला लाईट वेव्ह काय करतो, एमिट करतो, म्हणून मी त्याला त्या ठिकाणी कन्सिडर केलेलं आहे. आता दुसरी गोष्ट, जर आपण लाईटचं नेचर जर कन्सिडर केलं तर या ठिकाणी पोलरायझेशनमध्ये सर्वात इम्पॉर्टंट आहे की लाईटचं नेचर काय आहे, एक्झॅक्टली ते नेचर काय असणार आहे, त्याच्यावरती आपल्याला हे पोलरायझेशन कन्सेप्ट एक्सप्लेन करता येणार आहे. आता ही पोलरायझेशन कन्सेप्ट एक्सप्लेन करण्यासाठी मी दोन क्रिस्टल्स घेणार आहे. आता क्रिस्टल हे टर्मलाईन क्रिस्टल असतील, म्हणजे डायमंड लाईक स्ट्रक्चर जे आहे त्याला आपण क्रिस्टल्स म्हणतो. तर या ठिकाणी हे टर्मलाईन क्रिस्टल्स T1 आणि T2 मी हे काय केलेले आहे, कन्सिडर केलेले आहे. आणि ह्या ठिकाणी हे जे क्रिस्टल्स आहे ते मी प्लेस केलेले आहेत एकमेकांच्या समोर, आणि यांची जर ओरिएंटेशन मी कन्सिडर केला तर दोन्हीही क्रिस्टलचे जे ॲक्सिस आहे, ही जी मध्ये तुम्हाला व्हर्टिकल लाईन दिसते तो त्यांचा ॲक्सिस असेल, तर हे दोन्ही ॲक्सिस एकमेकांना पॅरलल, आणि जो प्रिन्सिपल ॲक्सिस असणार आहे त्या लाईटचा, म्हणजे जो पाथ आहे स्ट्रेट लाईन पाथ, त्याला मी ते परपेंडिक्युलर काय केलेले आहे, प्लेस केलेले आहेत. नाउ दिस सोर्स विल एमिट द लाईट वेव्स, and those light waves are going to fall on the first crystal T1 as well as second crystal T2. Now we know that the nature of light wave, actually it is in the form of wave. So you know that there are two types of waves are there, basically mechanical as well as electromagnetic, and out of which the light wave is transverse in nature, and its basic type is of, or it is an example of electromagnetic waves. So we can say that it is a transverse electromagnetic wave. Now what is the concept of transverse wave? So the transverse wave, in case of transverse wave, the direction of propagation of wave is perpendicular to the vibration of particles of medium. So those two directions are perpendicular. But in case of light wave, light is made up of two types of field. First one is electric field, second one is magnetic field, and both these electric vectors and magnetic vectors are perpendicular to each other, and also they are perpendicular to the direction of propagation. म्हणजे जर आपण 3 कोऑर्डिनेट सिस्टीम जर मी इथे कन्सिडर केली, 3 कोऑर्डिनेट म्हणजे एक्स, वाय आणि झेड. सपोज जर लाईटची डायरेक्शन एक्स ॲक्सिसला असेल, त्यानंतर जे उरलेले जे व्हेक्टर्स आहे, इलेक्ट्रिक व्हेक्टर्स जे आहे, आता इथे पी फॉर प्रोपोगेशन, म्हणजे लाईट कुठल्या डायरेक्शनला जाते, एक्स डिरेक्शनला. तर सपोज झेड डिरेक्शनला जर इलेक्ट्रिक व्हेक्टर्स असतील, म्हणजे ई, दॅट मीन्स इफ इलेक्ट्रिक व्हेक्टर्स आर व्हायब्रेटिंग अलॉंग झेड ॲक्सिस, देन magnetic vector will vibrate along the y-axis, and we know that all three axes are perpendicular to each other. So that means here electric and magnetic vectors are perpendicular to each other, as well as they are perpendicular to the propagation of light wave. मग परपेंडिक्युलर आहे म्हणून त्यांना आपण काय म्हणतो, ट्रान्सवर्स म्हणतो, म्हणून त्या लाईटला ॲज अ ट्रान्सवर्स इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह म्हणून मी कन्सिडर करणार. मग आता हे जे दोन व्हेक्टर्स आहेत ते मी इथे दाखवणार आहे. आता बघा या ठिकाणी जर मी बघितलं तर दोन टाईपचे सिम्बॉल्स मी इथे शो केलेले आहे. बघा, एक डॉट मी दाखवलेला आहे आणि एक दुसरा ॲरो दाखवलेला आहे.
मग आता सपोज तुम्ही कसं पण कन्सिडर करा की सपोज ॲरो म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड घ्या आणि तो डॉट म्हणजे मॅग्नेटिक फील्ड, किंवा डॉट म्हणजे मॅग्नेटिक फील्ड असेल आणि ॲरो म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड असेल. कसंही घेतलं तरी आपल्याला कन्सेप्ट इथे कन्सिडर करायची. मग तुम्ही डॉटला मॅग्नेटिक फील्ड म्हणा किंवा इलेक्ट्रिक फील्ड, किंवा लाईनला इलेक्ट्रिक फील्ड मॅग्नेटिक फील्ड रिप्रेझेंट करा, त्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही. आता इथे ॲक्च्युली ह्या दोन डिरेक्शन्स आहेत त्या व्हेक्टर्सच्या. आता इथे जी लाईटचं प्रोपोगेशन आहे त्याचं तर क्लिअर झालं. इथे ही जी स्ट्रेट लाईन आपण दाखवली त्या डिरेक्शनने लाईट काय होणार आहे, ट्रॅव्हल होणार आहे. इट इज गोइंग टू ट्रॅव्हल अलॉंग दॅट पाथ, तिकडून ती ट्रॅव्हल होणार आहे. सो त्याचा इथे काही आता संबंध संपलेला आहे, म्हणजे त्याचा इथे काही जास्त इम्पॉर्टन्स नाही आहे आता. तर डायरेक्शन तर स्ट्रेट आहे, तिकडे लाईट ट्रॅव्हल होते, ती एक डायरेक्शन आपली झाली क्लिअर आउट. आता इथे डॉटचा अर्थ तो जो व्हेक्टर आहे आयदर इलेक्ट्रिक असेल किंवा मॅग्नेटिक असेल, नाउ इट इज गोइंग टू बी परपेंडिक्युलर टू धिस डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन अँड इट इज डायरेक्टेड इन टू द पेपर, प्लेन ऑफ पेपर. म्हणजे तुम्ही सपोज प्लेन ऑफ पेपर घेतला, म्हणजे तुम्ही जर नोटबुकवर जर पेन ठेवला, नोटबुकवर जर तुम्ही पेन ठेवला आणि तो तुम्ही व्हर्टिकली परपेंडिक्युलर ठेवला, नॉर्मलच्या पोझिशनमध्ये ठेवला, तर ती डिरेक्शन इथे आपण कन्सिडर करतोय की या ठिकाणी इन टू द प्लेन ऑफ पेपर, म्हणजे पेपरच्या मध्ये असं परपेंडिक्युलर आपण काय करतोय, शो करतोय. आणि हा ॲरो म्हणजे काय, तो त्या प्लेन ऑफ पेपरला पण परपेंडिक्युलर असेल आणि ह्या डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशनला पण त्या ठिकाणी काय असणार आहे, परपेंडिक्युलर असणार आहे. म्हणजेच इथे ॲरो आपण ॲज अ इलेक्ट्रिक फील्ड घेणार आणि डॉट ॲज अ मॅग्नेटिक फील्ड, किंवा ॲरो ॲज अ मॅग्नेटिक फील्ड आणि डॉट ॲज अ इलेक्ट्रिक फील्ड. म्हणजे डॉट एक वेगळी डिरेक्शन आहे आणि ॲरो ही एक वेगळी डिरेक्शन आहे. आता काय होणार, ही जी लाईट वेव्ह आहे जी सोर्स एस पासून आलेली आहे ती त्या पहिल्या क्रिस्टलवरती फॉल होणार आणि ती तिच्यातून पास होणार आहे. ऑब्विसली क्रिस्टल म्हणजे ग्लास लाईक स्ट्रक्चर असतो आणि त्याच्यातून तो काय झाला, पास झाला. ठीक आहे. आणि आता जर आपण व्यवस्थित बघितलं तर टर्मलाईन क्रिस्टल T1 मधून पास झाल्यानंतर त्या लाईटचा आता नेचर बदललंय बघा. तुम्ही क्लिअरली डिफरन्स आता नोट आउट करू शकता. जर पहिल्या म्हणजे टर्मलाईन क्रिस्टलच्या लेफ्टचा पोर्शन तुम्ही बघितला आणि टर्मलाईन क्रिस्टलच्या राईटकडे आपण गेलो तर लेफ्ट साईडला ॲरो प्लस डॉट आहेत आणि राईट साईडला फक्त ॲरोज मी दाखवलेत. मग आता जर ॲरोजची पोझिशन व्यवस्थित बघितली, ॲक्च्युली the direction which those arrows are indicating, that direction of light wave or that particular vector is actually parallel to the axis of crystal T1. कसं आहे त्याचं ओरिएंटेशन, इट इज पॅरलल टू द ॲक्सिस ऑफ द टर्मलाईन क्रिस्टल T1 and the dot which is representing another vector that is perpendicular to that axis. म्हणजे त्या ॲक्सिसला तो कसा आहे, परपेंडिक्युलर आहे. सो दॅट मीन्स हिअर वी कॅन से दॅट द टर्मलाईन क्रिस्टल इज नॉट अलाविंग टू सेंड द लाईट वेव्स विच आर परपेंडिक्युलर टू इट्स ॲक्सिस. दॅट मीन्स इट इज ॲब्सॉर्बिंग दोज व्हेक्टर्स, पर्टिक्युलर व्हेक्टर्स, वेदर इट इज इलेक्ट्रिक व्हेक्टर ऑर मॅग्नेटिक व्हेक्टर. म्हणजे तो काय करतोय की एक कुठली तरी पर्टिक्युलर डिरेक्शन स्टॉप करतोय किंवा ॲब्सॉर्ब करून घेतोय, तिला पुढे जाऊन देत नाहीये. मग कुठली डिरेक्शन पुढे जाऊन देत नाहीये तो, तर जी डिरेक्शन त्याच्या ॲक्सिसला, तो जो ॲक्सिस आहे, ऑप्टिकल ॲक्सिस जो आहे त्याचा, त्या ॲक्सिसला परपेंडिक्युलर असणारीच डिरेक्शन तो स्टॉप करतोय आणि उरलेले व्हेक्टर तो पुढे जाऊन देतोय. म्हणजे असं नाही की लाईट त्यातून पास होणार नाही, लाईट पास होते पण एक पर्टिक्युलर डिरेक्शनचा व्हेक्टरच तिथून काय होतोय, पास होतोय त्या आयदर इलेक्ट्रिक किंवा मॅग्नेटिक व्हेक्टरपैकी. आणि पुन्हा मग आता ह्या ज्या लाईट वेव्ज T1 मधून आलेली आहे, आता ती सर्वचे सर्व लाईट वेव्ह ही ऑब्विसली T2च्या ॲक्सिसला पण पॅरलल असेल, त्यामुळे विथआउट चेंज ऑफ इंटेन्सिटी T2 नंतर आपल्याला लाईट भेटणार आहे. ह्या मॅनरने ती लाईट त्यातून काय होते, पास होते. त्यानंतर आता दुसऱ्या कंडिशनमध्ये मी सेम सोर्स घेणार, सेम दोन क्रिस्टल घेणार आहे, पण आता त्यांचं मी ओरिएंटेशन बदललेलं आहे. काय केलेलं आहे मी आता, T1 पर्यंत आपण बघून घेऊ. T1 पर्यंत तर सेम कन्सेप्ट असेल, सोर्स एस मधून लाईट निघते जी ट्रान्सवर्स इन नेचर आहे.
त्यानंतर T1 काय करणार, त्याच्या ॲक्सिसला परपेंडिक्युलर असणारी लाईट रेस्ट्रिक्ट करणार आणि ती पुढे जाऊ देणार नाही, म्हणजे ती डॉट त्याने पुढे जाऊ दिले नाही. आता मी काय केलेलं आहे, ह्या क्रिस्टल T2ला हळूहळू रोटेट केलेलं आहे. मग ह्या क्रिस्टल T2ला मी आयदर अँटी क्लॉकवाईज रोटेट करेल किंवा क्लॉकवाईज रोटेट करेल. त्याच्याशी काय आता इम्पॉर्टन्स नाही आहे, तुम्ही त्याला क्लॉकवाईज रोटेट करा किंवा अँटी क्लॉकवाईज, कुठेतरी एका साईडला मी त्याला रोटेट करत गेलो. आता फॉर एक्झाम्पल मी घेतो की तो इनिशियली आपल्या डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशनला तो परपेंडिक्युलर होता क्रिस्टल T2, आणि हळूहळू मी त्याला क्लॉकवाईज रोटेट करत गेलो आणि शेवटी मी त्याला एक अशा पोझिशनवरती आणून ठेवलं की शेवटी त्याचा जो प्रिन्सिपल ॲक्सिस त्याचा जो ॲक्सिस आहे त्या टर्मलाईन क्रिस्टल T2चा, तो आता आपल्या डिरेक्शन ऑफ प्रोपोगेशनला काय झालेला आहे, पॅरलल झालेला आहे. म्हणजे ही जी स्ट्रेट लाईन दिसते त्याला तो काय झाला, ॲक्सिस पॅरलल झाला. आणि मी फर्दर परत त्याला पुढे रोटेट करत राहणार, आणि परत ही आपली पहिली केस जी आहे ती भेटणार आहे मला. म्हणजे अँगल हळूहळू मी वाढवत गेलो आणि शेवटी मला ती पॅरलल पोझिशन भेटली आणि परत परपेंडिक्युलर पोझिशन पण भेटणार आहे. मी कंटिन्युअसली त्याला रोटेट करत राहिलो तर. आता काय झालंय, ज्यावेळी मी हा क्रिस्टल T2 रोटेट केला तर त्याचा ॲक्सिस पण रोटेट झाला आणि मी एक अशा पोझिशनला येऊन थांबलो, म्हणजे मी पूर्ण 90 डिग्रीने रोटेशन केलं आणि त्या कंडिशनला मला त्या टर्मलाईन क्रिस्टल T2चा ॲक्सिस आणि आता टर्मलाईन क्रिस्टल T1 मधून पुढे आलेली लाईट हे दोघेही एकमेकांना परपेंडिक्युलर भेटले. मग पुन्हा T1 ने काय केलं होतं, त्याच्या ॲक्सिसला असणारी परपेंडिक्युलर लाईट ॲब्सॉर्ब करून घेतली आणि उरलेली लाईट पुढे पाठवली. पण आता ही जी उरलेली लाईट आहे ती त्याच्या ॲक्सिसला पॅरलल आहे, पण ती मात्र T2च्या ॲक्सिसला परपेंडिक्युलर आहे. म्हणजे आता T2 त्या लाईटला ॲब्सॉर्ब करून घेणार आणि त्यामुळे T2 पासून पुढे आपल्याला लाईटच भेटणार नाही. वी आर नॉट एबल टू गेट लाईट फ्रॉम T2 बिकॉज इट इज ॲब्सॉर्बिंग दॅट लाईट वेव्ह. आणि फर्दर मी पुन्हा तो क्रिस्टल रोटेट करत गेलो T2, तर मला पुन्हा ही पहिली पोझिशन भेटते आणि पुन्हा त्याच्या पुढे मला इंटेन्सिटी किंवा लाईट भेटत राहणार आहे. म्हणजे या ठिकाणी काय केलं मी की एक कुठली तरी पर्टिक्युलर डिरेक्शन मी स्टॉप केली आणि एकच डिरेक्शन लाईट वेव्हची पुढे जाऊन दिली. आता मी एक बेस्ट एक्झाम्पल सांगतो की आपल्या रिअल लाईफमधलं, जसं आपण सकाळी चहा घेतो तर चहा तुम्ही डायरेक्टली पातेल्यामधून कपामध्ये नाही होतं, तुम्ही काय करता, चाळण घेता, त्या चाळणमधनं तुम्ही चहा गाळतात. मग काय करतात, तुम्हाला ती चहा पावडर नको असते म्हणून ती तुम्ही चाळणीतनं गाळून घेता. मग तसंच इथे तो क्रिस्टल काय करतोय, ती लाईट वेव्ह गाळून पुढे पाठवतोय. एक पर्टिक्युलर कुठली तरी डायरेक्शन तो स्टॉप करतो आणि पुढे पाठवतोय. मग आता ही जी स्टार्टिंगची लाईट आहे तिला मी म्हणणार अनपोलराइज्ड लाईट, म्हणजे तिथे काहीही झालेलं नाही आहे, सगळ्या लाईट वेव्ह ॲज इट इज आहे. आणि ज्यावेळी क्रिस्टलमधून त्या पास होतील त्या क्रिस्टलला मी काय नाव देणार, पोलरायझर. म्हणजे ती आपली गाळणी आहे त्याला काय नाव द्यायचं, पोलरायझर. आणि त्याच्यानंतर एकाच कुठल्या तरी प्लेनमधली लाईट पुढे पास झाली, एका कुठल्या तरी प्लेनची ॲब्सॉर्ब झाली, म्हणून त्यानंतर बाहेर भेटणाऱ्या लाईटला काय नाव द्यायचं, प्लेन पोलराइज्ड लाईट म्हणून कन्सिडर करतो. आणि दुसरा जो आहे T2 तो ॲक्च्युली ॲनालायझर आहे. ॲनालायझर म्हणजे तो इंटेन्सिटी कमी जास्त करणार आहे, त्या लाईटची ॲनालाइज करणार आहे, म्हणून त्याला आपण काय नाव देतो, ॲज अ ॲनालायझर. आणि पुन्हा ॲनालायझरमधून पास झालेली बाहेर भेटलेली लाईट काय असते, प्लेन पोलराइज्ड लाईट त्या ठिकाणी असते. आणि दुसऱ्या केसमध्ये तिथे नो लाईट आपल्याला भेटलेली. म्हणून मग मी पोलरायझेशनची कशी डेफिनेशन घेणार, सो दस द फेनॉमेनॉन ऑफ रेस्ट्रिक्शन म्हणजे अडवणे, restriction of the vibrations of light wave in a particular plane perpendicular to the direction of propagation of wave motion is called polarization of light waves. म्हणजे ऑब्वियस आहे की डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशनला कुठला दोन्ही प्लेन्स हे परपेंडिक्युलर असतात, त्यापैकी कुठला तरी एक पर्टिक्युलर डिरेक्शनचा प्लेन मी काय करणार, अडवून घेणार आणि बाकीचे पुढे जाऊन देणार. ह्या फेनॉमिनॉनला काय म्हणायचं, पोलरायझेशन ऑफ लाईट वेव्ह. आणि मग त्याच्यामध्ये काही डेफिनेशन्स आहे. पहिली डेफिनेशन म्हणजे अनपोलराइज्ड लाईट. अनपोलराइज्ड लाईट म्हणजे काय, लाईट वेव्ज आर ट्रान्सवर्स इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज इन विच इलेक्ट्रिक अँड
मॅग्नेटिक फील्ड्स आर परपेंडिक्युलर टू इच अदर. हे मी आधीच सांगितलेलं आहे तुम्हाला, त्याची बेसिक कन्सेप्ट. सो also they are perpendicular to the direction of propagation of light. So a light in which the vibrations of electric vectors are in all possible directions which are perpendicular to the direction of propagation is called unpolarized light. म्हणजे कुठलेही ते व्हेक्टर्स ॲब्सॉर्ब झालेले नाही अशा लाईटला काय म्हणायचं, अनपोलराइज लाईट. आणि अनपोलराइज लाईट कशी ओळखायची तुम्ही डायग्रॅममध्ये, तर हा ॲरो प्लस डॉट दोन्ही ॲट ए टाइम दिलेले असेल त्याला म्हणायचं अनपोलराइज्ड. आणि पुढे गेल्यानंतर नुसता ॲरो किंवा नुसता डॉट दिलेला असेल तर त्याला म्हणायचं पोलराइज्ड लाईट म्हणून तुम्ही कन्सिडर करणार. मग प्लेन पोलराइज्ड लाईट कुणाला म्हणणार, अ लाईट इन विच vibrations of electric vectors are confined in one plane which are perpendicular to the direction of propagation is called plane polarized light. म्हणजे एकच कुठली तरी डिरेक्शन पास झाली आणि उरलेल्या डिरेक्शन्स काय केल्या, ॲब्सॉर्ब केल्या, त्याला म्हणायचं प्लेन पोलराइज्ड लाईट. आणि ज्या सरफेसमध्ये हे सर्व कॅरी आउट होतो फेनॉमेनॉन त्याला आपण काय म्हणायचं, प्लेन ऑफ व्हायब्रेशन म्हणून आपण काय करायचं, कन्सिडर करायचं. मग इथे डायग्राममध्ये कोण दाखवलेला आहे, ए बी सी आणि डी, याला काय म्हणायचं, प्लेन ऑफ व्हायब्रेशन. ठीक आहे. त्यानंतर दुसरा प्लेन आहे एक ई एफ जी एच, तर त्याला म्हणायचं प्लेन ऑफ पोलरायझेशन. सो द प्लेन परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ व्हायब्रेशन इन विच देर आर नो व्हायब्रेशन्स ऑफ पोलराइज लाईट इज कॉल्ड प्लेन ऑफ पोलरायझेशन. म्हणजे ज्या डायरेक्शनचे ॲब्सॉर्ब केलेले आहे त्या डायरेक्शनचा प्लेन म्हणजे काय, प्लेन ऑफ पोलरायझेशन. मग कोण दाखवलं इथे प्लेन ऑफ पोलरायझेशन, ई एफ जी आणि एच हा काय आहे, प्लेन ऑफ पोलरायझेशन. आणि ए बी सी डी कोण आहे, प्लेन ऑफ व्हायब्रेशन. सो इन दिस वे वी आर एबल टू कन्सिडर सम definitions regarding polarization of light. So I hope you got the concept of polarization. So polarization means restriction of the vectors in a particular direction which are perpendicular to the propagation of light. So that is going to be referred as a polarization, and depending on that we had considered these 4 definitions. So for today that's it. So stay tuned with us for the next videos. So if you are new to our page, I request you to like, subscribe and share our page, and don't forget to press the bell icon so you'll get updates in the future. So again, thanks for watching the video. Have a nice day.